हॅलो फ्रेंड्स, तर विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण काही चालू घडामोडींबद्दल प्रश्न बघणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तर चला बघूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 कोणत्या गीताला मिळाला आहे? तर हा आनंदी मी अनंत मी या गीताला मिळालेला आहे. तर प्रश्न दुसरा, महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार मिळणारे आनंदी मी अनंत मी या गीताचे लेखक कोण आहे? तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे या गीताचे लेखक आहे. प्रश्न तिसरा, आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये अविनाश साबळे यांनी कोणते पदक मिळवले? तर त्यांनी सुवर्ण पदक हे मिळवलेले आहे, अविनाश साबळे यांनी. प्रश्न लक्षात ठेवा, नोट करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील. प्रश्न चौथा, आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये ज्योती याराजी यांनी कोणते पदक मिळवले? सुवर्ण पदक मिळवले. प्रश्न पाचवा, 10वी प्रश्न पाचवा, 10वी गव्हर्नर कौन्सिल बैठक दिल्ली येथे पार पडली, त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष हे नरेंद्र मोदी हे होते. प्रश्न सहावा, कोणत्या रेल्वेचे नुकतेच भारतीय रेल्वेत विलिनीकरण झाले आहे? कोकण रेल्वे. लक्षात ठेवा, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण झालेले आहे. तर प्रश्न सातवा, IPL 2025 मध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारा फलंदाज कोण ठरला आहे? तर हे मला माहीत आहे, हेनरिक क्लासेन याने सर्वात लांब षटकार मारणारा फलंदाज ठरलेला आहे. आठवा, नुकतेच कोणत्या देशाने भारतासोबत शिमला करार स्थगित केला आहे? तर पाकिस्तानने केलेला आहे. प्रश्न नववा, DRDO संस्थेने कोणत्या ठिकाणी स्कॅमजेट इंजिनची 1000 सेकंदाची यशस्वी चाचणी घेतली आहे? ते हैदराबाद येथे घेतलेली आहे. प्रश्न 10वा, प्रश्न 10वा, 28व्या नॅशनल फेडरेशन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये विथा रामराजने कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. प्रश्न 11वा, भारतातील सर्वात लहान अरवारी नदी कोणत्या राज्यात वाहते? तर राजस्थान या राज्यात वाहते. अरवारी नदी राजस्थान या राज्यात वाहते. प्रश्न 12वा, स्टॅनफोर्ड AI इंडेक्स 2025 मध्ये AI इन्व्हेस्टमेंट मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर ही 7वी रँक आहे. लक्षात ठेवा. प्रश्न 13वा, टाइम हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये कोणत्या विद्यापीठाने भारतात पहिले स्थान पटकावले आहे? तर भारतामध्ये भारतीय विज्ञान संस्था बँगलोर पटकावलेली आहे. प्रश्न 14वा, वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे. प्रश्न 15वा, टेस्ट क्रिकेट अ क्रॉनिकल हे बुक कोणाचे आहे? तर टिम विकमोर यांचे आहे. प्रश्न
16 जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा करण्यात येतो? 26 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. तर आजचे आपले 16 प्रश्न झालेले आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी अजून तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल.